श्रीनाथ पाटील आणि मोतीराम पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्यासाठी नवनाथ. चांगली रंगेली मॅच. दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना परिचित आहेत. याच क्रीडांगणावरती सराव करणं म्हणजेच आता दोघां
गेलं. आता स्पेशली ना जो दबाव वाढतोय ना बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, तो दबाव कमी करण्यासाठी स्पेशली एक पार्टनरशिप महत्त्वाची आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर दुहेरी आली. मोतीराम पाटीलचं अकाउंट खूप चांगलं ओपन झालं आणि त्या अनुमानाने धावसंख्या जर आपण पाहिल्या तर 18 वरती या ठिकाणी पोहोचतात संघ आस्था 11 नागा 40+. ओव्हर द विकेटने शॉर्ट ऑफ लेंथ वरून बॉल थोडासा बाउन्स झाला. अंपायर्सला तोच इशारा करताच बॅट्समन, परंतु जी लेंथ होती ना ती अगदी नाका जवळून क्रॉस झाली. त्या अनुमानाने पंचांनी कोणत्याही प्रकारचा इशारा दिला गेला नाही आणि हा डॉट बॉल फेकत असताना मोतीराम पाटीलच्या समोर सुरेश पाटील. ओव्हर द विकेट. स्लो बॉल गतीमध्ये परिवर्तन, कट केला गेला, गॅपमध्ये ढकलायचा होता परंतु थोडासा कमकुवत कनेक्शन झाला बॅट अँड बॉलचा. त्या अनुमानाने विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल. 3 बॉल आणि 3 षटकारांसाठी सन्माननीय आस्था कंपनीचे मालक सन्माननीय TNG गिरी यांच्याकडनं तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं देण्यात येतील. साहेबांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे, कारण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीचा आपण जर आढावा घेतला ना तर फुकट कोणी वडापाव पण चालत नाही, परंतु साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द टॉर्नामेंटसाठी ही बाईक SF100 तुम्ही पाहू शकता. आणि स्पेशली आस्था 11 ज्यांच्या नावाने खेळते ना तर त्यांच्या माध्यमातून हे टी-शर्ट सुद्धा त्यांना पुरस्कृत झालेले आहेत. सो थँक्यू. त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या वाढतात, धावसंख्या 20. ओव्हर द विकेट गती जास्त होती. ऑन साईडला हापाम पूल करत असताना वॅकंट एरिया आहे, अगदी खुल्या क्षेत्रामध्ये पडला, पुढे आला फिल्डर, नॉशॉटवरती फेकी, धोक्यामध्ये विकेट होती. परंतु अंपायर्स ॲक्युरेटली तेच सांगतात की पॉपिंग क्रीजमध्ये कदाचित बॅट ड्रॅग केली असावी. त्या अनुमानाने अंपायर्सचा काय इशारा येतो ते आपण पाहणार आहोत. टेक्निकल टीमकडे आपण जाऊया, ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. सो अंपायर्सने ग्राउंडिंग जो डिसिजन दिला गेलाय तो आपण फॉर्च्यून इव्हेंटकडे घेऊन जाणार आहोत आणि पाहणार आहोत की या बॉलवरती नेमकं घडलं काय. हॅलो हॅलो जी. थोड्याच वेळात आम्ही डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचू, कारण विकेट गती जास्त होती ऑफ साइड. सो या पेंडिंग डिसिजनला आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अनेक सारे प्रेक्षक सध्या तरी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जुळले असतील. जरूर ही गावं अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत, त्याच्यामुळे अनेक सारे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत असतील. त्यांचेही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आणि ज्या प्रेक्षकांनी खरं तर स्वतः इथे येऊन या स्पर्धेला आनंद दिलाय त्याच प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नॉट आउट इशारा आला अंपायरचा. आम्ही चेक केलं, टेक्निकल टीम आमच्याकडे फॉर्च्यून इव्हेंटची त्यांच्या समवेत अगदी थर्ड अंपायर सुद्धा जुळले गेले आणि त्यांच्याच माध्यमातून हा डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे की फलंदाज सेफ आहे. या बॉलवरती मिळतात धावा 2, टीमची धावसंख्या 22. बालाराम पाटीलच्या वैयक्तिक पाहायला मिळतात धावा 3. एका बाजूला खूप चांगल्या प्रकारे 7 या धावसंख्येवरती खेळतो मोतीराम पाटील आणि पहिला फलंदाज बाद झाला, त्यांनीही आपलं योगदान दिलं, ते म्हणजेच 12 धावसंख्येचं. म्हणजे जे षटक संपलं दुसरं, 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 22. सध्या तरी 11च्या सरासरीनं या धावसंख्या ज्या बनत आहेत ना त्यांना रोख लावण्यासाठी आता एखादी विकेट ना टीम नावाली 40+ हवी आहे. कारण जी भागीदारी पुढे जाते ना त्या भागीदारीला जर ड्रॉप केली ना टीम नावाली 40+ ने तर कदाचित या धावसंख्या ज्या बनत आहेत त्या कमी होऊ शकतात. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये बालाराम पाटील याचा केला गेला वापर, म्हणजे त्याच्या समोर असेल आता मोतीराम पाटील. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल लेन चांगली होती, पुढे ठेवण्यात आली. पद्धतीचा थोडासा वापर केला, थोडासा पुढे गेला खेळण्यासाठी, परंतु बॉल पडल्यानंतर ॲक्युरेटली विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल या ठिकाणी खेळत असताना तो म्हणजेच बालाराम पाटील. ओव्हर द विकेट.
गती कमी होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये स्वतः विकेट किपर वळतात, पाठमोरे वळले गेले, कॅचला पकडण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर अगदी समोर चेंडू पडण्यात आला. हे कॉन्सन्ट्रेशन बॉल हवेमध्ये असताना ना ठेवणं भरपूर कठीण असतं, कारण स्वतःच्या फॉलो थ्रू मधून बॉल रिलीज, गती कमी होती, ऑन बॉल कडे बघणं, कॉन्सन्ट्रेशन ठेवणं आणि स्पेशली पाठमोरे वळून कॅच पकडणं हे थोडंसं कठीण असतं. सो त्यांनी आकाशाकडे बघितला, बॉल त्याच्या पाठमोरे वळले गेले, परंतु जो जजमेंट होता तो जजमेंट या ठिकाणी राखू शकला नाही आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप होते जिथे बचावले जातात बालाराम पाटील. दोन्ही बालाराम एकामेकाच्या विरोधात आहेत सर. मग बालकृष्ण पाटील आहेत, म्हणजे बालकृष्ण पाटील करतोय बॉलिंग, बालाराम पाटील सध्या स्ट्रायकिंग इन वरती, त्याच्याच बॅटमधून नुकत्याच 2 धावसंख्या आल्यात. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल समोर खेळतात, व्ही शेप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, खूपच वेगाने अडवण्याचा प्रयत्न फिल्डरचा, परंतु प्रयत्न अपुरे पडले गेले आणि अखेरकार बालकृष्ण पाटीलच्या विरोधात बालाराम पाटीलचा हा पहिला चौकार. या इनिंग मध्ये पूर्णपणे आपण जर विचार केला ना, डोकावून जर पाहिले गेले ना, तर तब्बल 5 चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये लागलेले आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या ज्या धावसंख्या फर्स्ट इनिंग मध्ये बनतात ना, या जास्त करून चौक्यांच्या साह्याने या ठिकाणी बनल्या गेल्यात. एकच गडी गमावला गेला आणि टीमची धावसंख्या 28. थोडेसे पुढे आले, ऑन साईडला बॉल चाललाय हवेमध्ये, जरूर हाई वॅकेंट एरिया, टप्पा पडला, अनुमान आताही लावण्याचा प्रयत्न, आता बॉलला सुंदर अडवलं गेलं, फिल्डिंग चांगली झाली. दरम्यान या धावसंख्या जर आपण पाहिल्या तर सध्या तरी बनत असताना त्या म्हणजेच 2. या दुहेरी धावसंख्या बनतायत ना, त्या ही नावाली संघासाठी भरपूर रिस्की आहेत, कारण डॉट बॉल कमी येतात. विकेट आपण पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये गेला, त्यानंतर ही भागीदारी वाढत चालली आहे मोतीराम पाटील आणि बालाराम पाटीलचे. आता दोघेही ना मैदानाच्या आतमध्ये चांगले सेट झालेले आहेत. ओव्हर द विकेटने आता चांगला बॉल, थोडासा लेंथ पुढे ठेवण्यात आलेला बॉल, टप्पा पडल्यानंतर अनुमान चुकला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सध्या तरी पंचांकडे आशाभूत नजरेने बघितलं गेलं की कदाचित हा ऑप्शनच्या बाहेर निघाला असावा, परंतु चांगलं लक्ष होतं. अंपायर्सचं सांगितलं गेलं की हा चांगला बॉल आणि हा बॉल फेकला गेला 5वा, म्हणजे या ओव्हर मधला हा बॉल असेल शेवटचा. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा पुढे आले पद्धतीने त्याला फॉलो केलं गेलं, सुंदर रणनीती. बालकृष्ण पाटीलचा प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. हे षटक संपलं ते म्हणजेच डॉट बॉलने आणि अवघ्या 8 धावसंख्येचं. अशा प्रकारे 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, धावसंख्या 30. बॅटिंग करतोय तो म्हणजेच आस्था 11 नागाव 40+. हॅलो. 2 ओव्हरमध्ये जर आपण सरासरी पाहिली ना, तर 11च्या सरासरीने धावा बनत होत्या, कारण दोन्ही ओव्हरमध्ये आपण धावसंख्या बघितल्या तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10. म्हणजेच पहिल्या षटकाचा अनुमान जर आपण लावला ना, तर पहिल्या षटकापासून जे 2 षटक आले ना ते कमी होत चाललंय आणि तीच गरजेची गोष्ट आहे, कारण नावाळी संघाला सुद्धा माहिती असेल की नागाव संघासमोर फाईट जर आपल्याला करायची असेल तर त्याला कमी धावसंख्येपर्यंत रोखल्या, कारण त्यांची बॉलिंग लाईनअप जे आहे ना ते अगदी स्ट्रॉंग आहे. त्या अनुमानाने सध्या तरी कमी धावसंख्या आपल्याला खर्च करावा लागतील आणि तोच सध्या तरी माइंड सेट आहे, कारण पहिल्या षटकासाठी आले नवनाथ साळुंके, त्यांनी खर्च केल्या 12, सुरेश पाटीलच्या विरोधात आल्या 10. त्यानंतर बालकृष्ण पाटीलचं नुकतंच षटक संपन्न झालं ते म्हणजे 8 धावेचं आणि आता उत्तम मुकादम हे डेथ ओव्हरसाठी आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी सुरुवात करतील. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल, ऑन साईडला ताकदीचा वापर, गॅपमध्ये परफेक्टली आहे, गॅप भरपूर मोठी होती, चेस करणं थोडंसं मुश्किल. बॉल चाललाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत असताना हा चौकार. प्रत्येक बॉलरचा आपण जर विचार केला ना, तर एकमेव असा गोलंदाज राहिला बालकृष्ण पाटील की त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार आला नाही, कारण नवनाथ साळुंकेच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती चौकार आला, तिथे सुरुवात झाली श्रीनाथ पाटीलची. सुरेश पाटील वरती चौकार आला, तिथे सुरुवात झाली मोतीराम पाटीलची आणि सध्या तरी बालाराम पाटील जो मैदानाच्या आतमध्ये सेट झाले ना, उत्तम मुकादमचा एक खराब लेन बॉल त्याच्या डोळ्यासमोर होता आणि तो बॉल पाठवला गेला, तो म्हणजेच बॉर्डरलाईनच्या बाहेर, माफ करा, मोतीराम पाटीलच्या बॅटमधून तो चौकार आला आणि त्या चौकाराने टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. अजूनही 5 बॉल फेकायचे आहेत, टार्गेट चांगला सेट करायचा आहे असा अनुमान असेल टीम आस्था 11 नागाव 40+चा. आणि एका बाजूला असंही माइंडमध्ये चालू असेल की हे षटक जर 10 धावसंख्येच्या कमी राहिलं तर एक चांगला टोटल या ठिकाणी उभा राहील. यावेळेला बॉल मागे चाललाय,
ऑन साईडला केल्याचं जरूर होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी चुकीच्या एंडला झाली. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसरीसाठी सुद्धा परतल्या गेल्यात. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी थोडंसं थांबवलं गेलं, ते म्हणजेच बाळाराम पाटीलला. कदाचित 3 धावा या होऊही शकल्या असत्या, कारण मागे फिल्डिंग तडम्याला चुकीची झाली. बॉल फेकला गेला नॉन स्ट्रायकिंगवरती, परंतु दोन्ही बॅट्समनचा जो कॉर्डिनेशन पाहिला गेला ना, तर एकामेकाकडे आधी ते बघत राहिले. त्याच अनुमानाने या धावा झाल्या 2 कंप्लीट. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 36. षटक क्रमांक शेवटचा आहे उत्तम मुकादमचा आणि त्याच्या विरोधात 2 बॉलवरती 6 धावसंख्या आलेल्या आहेत. ऑफ द विकेट. कुलवट टप्प्याचा बॉल उचलला गेला. बॉल जरूर बॉर्डरलाईनच्या बाहेर झालेल. परफेक्टली ओव्हर पिच बॉल लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा षटकार बाहेर गेला. आणि आतापर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला गेला ना, तर नावारी 40+ विरोधात नागाव 40+ संघ जेव्हा येतो ना, तेव्हा मोतीराम पाटीलची बॅटिंग पाहणं ही तेवढी वाखाण्याजोगी असते. सध्या तरी एकमेव असा खेळाडू आहे ज्याने सध्या तरी आपण पाहिलं तर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्यात. शॉर्ट बॉल होता. ही बॉल जाईल कदाचित ऑन साईडला, तोही मिड विकेटच्या बाहेर. सुंदर बॉल जरूर नव्हता. लेन बॉल लवकर लाईन पिक केली गेली आणि मोतीराम पाटीलच्या पाठमधून लागोपाठचा हा दुसरा षटकार. पाहत ज्या टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात ना, त्या टीमसाठी पारितोषिक होतं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000चं. कदाचित या बॉलवरती हा जर षटकार आला तर कदाचित 3000 रुपयाचं पारितोषिक ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक देण्यात येईल. सध्या तरी आपण जास्त करून चौकार पाहिले. या षटकाने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते पुढे जात असताना 48 या आकड्यावरती. म्हणजे जो अनुमान होता ना की डेथ ओव्हरमध्ये धावसंख्या कंट्रोल व्हाव्या, जो दबाव वाढला तो कमी व्हावा, परंतु त्या दबावाला खरं तर चांगली फाईट देत असताना सध्या तरी मोतीरामच्या बॅट मधून हा षटकार नंबर 2 आलाय. टीमची धावसंख्या 48. अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक. त्यांनी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल तो म्हणजे मोतीराम पाटील. इंडिव्हिज्युअल खेळतो 27 या धावसंख्येवरती. बॉल तयार. ओव्हर द विकेटने तिसरा आला असता, परंतु मिस्टामिंग झालाय. पॅटर्न बॉलचं कनेक्शन नाही, परंतु तिसरा षटकार तर नाही, परंतु चौकार आलाय. टप्पा पडला आणि फिल्डरच्या डोक्यावरून बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. आणि या चौकाराने टीम 50 अप धावसंख्या आता पाहायला मिळते. ती म्हणजे प्रथम बॅटिंग करत असताना 52 धावसंख्या. आस्था 11 नागाव 40+च्या. काय सुंदर बॅटिंग सुरू आहे. आणि खरं तर आपण असं म्हणत असतो ना की खरा बॅट्समन तोच असतो जो बॉलच्या मिनिट मध्ये आणि कंडिशन्स पाहून खेळत असतो. सध्या बॉलची मिनिट ओळखली जाते. एक बॉलला ओव्हर पिच बॅकफुटला जाऊन त्याला स्ट्रोक मध्ये लॉंग ऑनच्या बाहेर कन्वर्ट केलं. दुसरा बॉल अगदी लेंथ बॉल होता, त्याला पाठवलं गेलं ते म्हणजे स्काऊ कॉर्नरला. आणि आता मिड विकेटला हा चौकार तुम्ही पाहिला आणि त्याच्या इंडिव्हिज्युअल ज्या धावसंख्या होत्या त्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येमध्ये अजूनही तो वाढ करत असताना धावसंख्या 52. या चौकाराच्या पहिल्या 27 धावसंख्या त्याच्या इंडिव्हिज्युअल होत्या, आता वाढल्यात. धावसंख्या पोहोचतो तो 34 या आकड्यावरती. यावेळेला लो फुल टॉस बॉल ऑन साइडला त्या ठिकाणी खेळला गेलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे, पण तो फेकला गेला नॉन स्ट्रायकिंग वरती आणि 2 धावसंख्या कंप्लीट झाला. तिसरीचा प्रयत्न जरूर सुरू या ठिकाणी केला गेलाय, परंतु तिसरीचा प्रयत्न करत असताना इथनं फलंदाज होईल बाद म्हणजे धावसंख्या बनल्या गेल्यात. त्या म्हणजेच 56 धावसंख्या 55चं टार्गेट आणि तो आता पोहोचला गेलाय. खरं तर आपण पाहिलं गेलं तर 33 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती 33 धावसंख्येची खूप चांगल्या प्रकारे खेळी करताना तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजे मोतीराम पाटील. आणि त्याच्याच अनुमानाने हे धावफलक बनलं गेलं. 54 आणि 55चं आता टार्गेट असेल ते म्हणजेच टीम श्री गणेश विष्णू स्पोर्ट्स 11 नावाली 40+ला. सन्माननीय समाजसेवक बबनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच तुम्ही आसन ग्रहण करा. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सन्माननीय नामदेवजी सोनावणे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूयात की आमची ही स्पर्धा खरं तर तुमच्यासाठी आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही एवढी मोठी स्पर्धा नक्कीच तुम्ही पाहतात. खरं तर स्पर्धा कोणीही भरवतं, परंतु त्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन हे सुसज्ज असलं पाहिजे आणि ते आम्हाला या ठिकाणी असंच कारण मोठी करंटक ही मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक
हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक. हॅलो यो बघ. हॅलो. पहिली मॅच तुम्ही पाहता टीम नावाली 40+ आणि नागाव 40+ आणि नागाव 40+ला ज्या टीमनं पुरस्कृत केला अस्ताईन कंपनीचे मालक DNG गिरी ज्या साहेबांना या स्पर्धेला मुलाचं योगदान दिलंय. या स्पर्धेची तुम्ही 32 संघासाठी 40+ जी बाईक पाहता त्यांच्या माध्यमातून आम्हाला लागली आहे आणि टी-शर्ट ज्यांना आम्हाला पुरस्कृत केल्या 40+ साठी DNG गिरी मुलाचं योगदान हे प्रेम आयोजकांवरती नानादादा पाटील उत्तमदादा पाटील यांच्यावरती आणि विकेट हॅट्रिकसाठी नागाव संघाला 3000 रुपये DN गिरी साहेबांच्या माध्यमातून. खूप सारी पारितोषिक नक्कीच लावली जातील कारण सध्या तरी जो फायटिंग स्कोर उभा केला नागाव संघाने तो अतिशय उत्तम आहे. कारण 55 धावसंख्येचा फायटिंग स्कोर उभा करणं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये म्हटलं गेलं तर थोडासा सुरुवातीपासून दबावामध्ये असेल संघ नावाली. परंतु संघ नावालीसाठी एवढंच म्हणेन की पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. सो या मॅचला विन करण्यासाठी तुमचे 100% एफर्ट्स द्या. जरूर तुम्ही 55 धावसंख्या बनवाल आणि या 55 धावसंख्या बनतील की नाही बनणार सौरभ पाटील तुमच्या समोर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये येतील. दरम्यान आपण टॉस साठी रिपोर्टिंग करण्यासाठी कॉल करूयात. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल टीम नारिवली 40+ आणि संदप 40+. प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे ढालचा तुम्ही आवाज ऐकला. त्याला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आणि जाऊयात क्रिकेटच्या महायुद्धामध्ये जिथे रंगली मॅच नावाली 40+ फाईट करते नागाव 40+ आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कुल स्वामिनी कुल दैविता आई एकवीरला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब राष्ट्रमाता स्वराज्य माता लोकमाता जिजाऊ मानाचा माना त्रिवार मानाचा मुद्रा छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा ही भाषा ज्या भाषेनं आपल्याला आधार दिला ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता ही आपली मातृभाषा. ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी जिजाऊ मातेनं दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांना ही आपली मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाडी अभंग गाथातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेची मातृभाषा. ही मातृभाषा क्रिकेटचा थरार नागाव गावामध्ये आला. बाटना बॉलची मातृभाषा आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये फिल्डिंग चांगली झाली. बॅकअप तुम्ही पाहिला मित्रात पाटील या बॉल वरती सिंगल आली. लक्ष 55 गाठायचं उत्तरार्धामध्ये बॅटिंग करणारा नावाली 40+ ला होम ग्राउंड आहे घरचा मैदान आहे. नागाव 40+ 54 बनवल्या. कॅप्टन कुल कॅप्टन कसा असावा मोतीराम पाटीलनं हे उत्तर दिलं. नावाली 40+ ला चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून 33 धावेची इनिंग त्याने साकारली. त्याच्या बॅट बंद 2 षटकार 3 चौकार 11 बॉल फेस करताना 33 धावा मारल्या. पहिलं षटक विकास पाटीलला कोण विसरेल. बॅटचा लीडिंग एज फर्स्ट स्लिपला गोपाळ मालिक कशी होणार चुकी पकडलाय जेल. पहिल्याच बॉल वरती मिळाला यश मात्र कैलास मुकादमची केली संपुष्टात लागणार नावाली 40+ संघाला पहिला धक्का. विकास पाटील पहिल्या दिवसामध्ये विकेट ट्रिक याच मैदानावरती आणि 5व्या दिवसामध्ये तो आता मिळवतोय पहिलं यश.
नेक्स्ट मॅच नारिवली 40+ टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. संत 40+चे कॅप्टन लगेच टॉस साठी या स्पर्धेचे त्यांना खऱ्या अर्थानं लाडके आयोजक तुम्ही पाहता दादा पाटील, उत्तमदादा पाटील या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य DNG गिरी हस्ता इन्फ्रा कंपनीचे मालक आहेत. प्रोफाइड त्याच्या माध्यमातून ही बाईक तुम्ही पाहता. या बाईक वरती कोण स्वार होईल, कोणाच्या स्वप्नानं साकारलेली बाईक त्याला भेटेल. आजचा दिवस तुम्हाला सांगून जाईल, आजची रात्र सांगून जाईल. त्याच्या माध्यमातून ह्या टी शर्ट देखील स्वीकारण्यात आल्यात. ज्या टी शर्ट आम्हाला देण्यात आला DNG गिरी यांच्याकडनं लागोपाठच्या विकेट अटॅकसाठी नागाव 40+ला 3000 रुपये कट करण्याचा प्रयत्न. बॅटचा कडा लागलाय रोड तू चल में आया धक्का पधक्का सेलिब्रेशन आणि लागणारा आणखीन एक धक्का टीम नावाली 40+ संघाला. या मंथन शेठ पाटील खूप मेहनत वडिलांच्या खाद्यावरती हात देत असताना त्यांची सुपुत्र पाहता पावड्यांची खूप सोय करतो. या मंथन तुमचं देखील स्वागत करू. मंथन शेठ पाटील विकेट हॅट्रिक साठी DN गिरी यांच्याकडनं 3000 रुपये. हॅट्रिक वरती ऑन हॅट्रिक विकास पाटील नाव पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिली आहे. आजच्या शेवटच्या दिवसामध्ये हॅट्रिक घेईल का? विकेट हॅट्रिक साठी DN गिरी साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. काय गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती 1 त्यानंतर 2 बॉल 2 विकेट. राकेश पाटील या तुमचं देखील स्वागत आहे. आणि बाबूशेठ धर्मा पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 2221 रुपये करण पाटील आणि राकेश पाटील यांच्याकडनं. त्यांचे पिताश्री तुम्ही पाहता त्यांचे काल मॅच देखील नागाव 60चा पाठलाग शेवटच्या मॅच मध्ये शानदार केला. कट केला बॉलला स्वतःच्या पॉलोत्रोमध्ये. काय बॉल घ्या विकास पाटीलची खूप अप्रतिम कामगिरी केली आहे घरच्या मैदानावरती. का नाही करावी. याच विकेटवरती आम्ही खेळतो, याच विकेटवरती आम्ही सराव करतोय आणि माझी गोलंदाजी तेवढीच ताकदवर आहे हे सांगत असताना विकास पाटीलची अचूकता बेदुकता ले लाईन व्हेरिएशन बॉलचा टप्पा सर्व भंडारा तो सज्ज झाला त्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी. ट्रॅकर हा ट्रॅकर बॉल होता. पडल्यानंतर बॉलला बॉम्ब स्कूप घेतला आणि पंचांना वाईड बॉल घोषित केला. वाईड बॉलचा इशारा 100 स्वरूपाची धाव ऍट होईल स्कोरबोर्ड वरती. 1 न स्कोर पुढे चालला 2 या आकड्यावरती 2 धावा धावपलकावरती 55चं पाठलाग करायचा. बाबूशेठ धर्मा पाटील यांच्या माध्यमातून रेग्युलर टीमला मॅन ऑफ द सीरीज साठी फ्रीज देखील आम्हाला दिला. त्यांचं देखील स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं मिड ऑन फिल्डिंग थोडी खराब झाली. कलेक्ट केला असताना बॉल बालाराम पाटीलनं तर कदाचित रनआउट झाला असता. नो स्ट्राईक केला. असं काही घडलं नाहीये. जडतरला क्रिकेटमध्ये बिलकुल महत्व नाहीये. या बॉलवरती सिंगल नो स्कोर पुढे चालला. टीम संत 40+ आणि नारिवली 40+ शेवटचा अखेरचा कॉल लगेच टॉस साठी आहे. आता वेळ नाही बघा. दुसरी इनिंग सुरू झाली आहे. लगेच टॉस साठी आहे. शेवटचा दिवस आहे आज. प्लीज सहकार्य करा. संत सुभाष पाटील या लगेचच ऑल अधिकार पेड. बॉल चालला मिड विकेटला. श्रीनाथ या बॉलवरती सिंगल आली आहे आणि सिंगलला षटक क्रमांक संपलं. पहिल्या पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उत्तर देत असताना विकास पाटीलने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 विकेट. महत्वपूर्ण 2 बाद केल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीचा चर्चेला 11-22 नंबर हाय ट्रेंडिंगला. नाना प्रवाचा हाय बोल. फिल्डिंग लावून घ्या. वेळ कमी घ्या. आयोजक असले म्हणून काय झाले. तुम्ही देखील वेळेच्या बाबतीत सर्व संघांना नियम लागू आहेत. वेळ कमी घ्या. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती आला श्रीनाथ पाटील. स्टार्ट चांगला केला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग दमदार केली श्रीनाथ पाटील. दुसऱ्या षटकामध्ये नावाले ऍड करणं सज्ज झाला. 55चं लक्ष गाठायचं. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या. 51 अजूनही बनवायच्या. 18 बॉल मध्ये 18 चेंडू
18 बॉल 51 ची गरज. शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग 24 धावा आल्या. 24 धावा मोतीराम पाटीलच्या बॅट मध्ये त्या खूप काही सांगून जातील नवाडीला. मॅच अजून देखील संपली नाहीये. बॉल शिल्लक असतील 18 बॉल मध्ये 51 व्यात. 17 ची सरासरी प्रति षटकामध्ये. पहिलाच बॉल सन्मान दिलाय बॉलला. स्वतःच्या पॉलोत्रमध्ये फिल्डिंग दमदार. श्रीनाथ पाटीलचं हे षटक दुसरं. फिल्डिंग तुम्हाला वीक उरलेली पाहायला भेटेल या संदर्भात. 40+ वेलकम कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. लगेच टॉस करू. बॅटच्या रडामध्ये उडवलाय झेलची शक्यता. लॉंग ऑनला साधा सोपा झेल पकडलाय. झेल संपला. दिलीप पाटीलचा खेळ वाघाची शिकार मैदानामध्ये. त्यानंतर सेलिब्रेशन. राजू मडवी पकडलाय. झेल संपला. दिलीपचा खेळ. फेमस कॉमेडियन सौरभ पाटील दैसरगावाची शान. 5व्या क्रमांकावरती क्षमता सुरेश पाटील कडा. मोठ्या फटके त्याच्या बॅट मध्ये येऊ शकतात. विनोद जोशी खूप मेहनत घेतात या स्पर्धेला. त्यांचं देखील स्वागत करू. पहिल्या बॉल वरती डॉट बॉल. दुसऱ्या बॉल वरती विकेट. लॉंग ऑन ला राजू बडवी पकडलाय झेल महत्वाचा. सुरेश पाटीलला बॅटिंग करण्यासाठी. बॅटचा कडा लागलाय का. अपील हलकीशी तुम्ही पाहिली आहे. मोतीराम पाटील कॅप्टन आहेत. विकेट कीपर चालाक आहेत. चतुर आहेत. अपील केली आहे आणि पंचानं सांगितलं नोट आउट आहे. डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी श्रीनाथ पाटीलची. स्वतःच्या फलस्वरूपामध्ये प्रति बॉल आहे. काल पहिल्या दिवसामध्ये श्रीनाथ पाटीलना 6 चेंडूमध्ये 3 ऑफस्टम यॉर्कर आपण पाहिले. आज देखील तशीच गोलंदाजी आहे. श्रीनाथ पाटील चर्चा देखील केली. गोलंदाजी दमदार होती है. यॉर्करला आईचा खोदून काढलाय. चेलची शक्यता. पोचले होते हाताला साठून बॉल जमिनीला दान. आता अपयशाला राजूला. झेल महत्वाचा होता सुरेश पाटीलचा. या बॉल वरती धावा 2 यॉर्कर होता. हा देखील चेंडू यॉर्कर आला. खोदून काढला. अक्षरशः पाय जवळ बॉल त्याला खोदून काढला. लॉंग ऑन ला उभा होता. अवघड झेल. प्रयत्नशील परमेश्वर. प्रयत्न दमदार होते राजूचे. या बॉल वरती 2 धावा 2 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 6 या आकड्यावरती. आडव्या बॅटनं लॉंग ऑन ला फिल्डर आहे तिकडे. थोडी मिसफील झाली आहे. दुसरी धाव झालीये पूर्ण. षटक क्रमांक संपलं दुसरा. यशस्वी षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4. विकेट मिळवले 2 विकास पाटीलनं. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये धावा आल्या 4. विकेट मिळवली 1. षटक क्रमांक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 55 लक्ष असताना 8 धावा स्कोरबोर्ड वरती. या नारिवली 40+ टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. संद 40+ टीमचा कॅप्टन. लगेच टॉस करूयात आपण. 12 चेंडू 47 ची गरज आहे. अस्किन रन रेट वाढला. 23.50 च झालं. अवघड आहे. गोलंदाजीसाठी आला
मनोहर देसले. या बबनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूयात आपण लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्यांचे सुपुत्र देखील उपस्थित आहेत. चांगले गायक आहेत, संगीतकार आहेत, गीतकार आहेत. तुमचं देखील स्वागत करू. वेळ कमी घ्या. संदप 40+ आणि नारिवली 40+ या दोन टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने आपण हा टॉस या ठिकाणी करत आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जाईल. मॅच दुसरी. SP आपल्या समवेत आहेत, संदपचे कॅप्टन. त्यांच्या विरोधात आता नारिवली 40+ आहे. चांगली रंगेली ही मॅच. आपण आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते करूयात या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न. कॉल कोण देतील? टीम नारिवलीचे कॅप्टन कॉल देतील. उत्तम दादा असा कॉल त्यांचा आहे आणि आलाय नाना पाटील. सो टॉस गमावला गेला. टॉस जिंकला टीम संदप. कॅप्टन फक्त डिसिजन सांगायचा कारण मॅच सुरू आहे. फिल्डिंग करणार. येस, थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने आपण टॉस कंप्लीट केला. संदप टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. म्हणजे नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला नारिवली 40+ संघ करताना पाहायला मिळेल बॅटिंग. जाऊ आपण कॉम्बॉक्स मध्ये. काय झेल पकडला स्क्वेअर लेगला गणेश पाटील. धावत गेले. रनिंग कॅच. विकेटचं पतन मंगेश पवार बाद. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत डीजेच्या माध्यमातून हिंदुस्थानाचे स्वराज्य रक्षक छत्रपती शिवरायांचं संगीत गुणगुणताना तुम्ही पाहिलंय. संध्याकाळच्या 17 मध्ये डीजे पब्या जबरदस्त डीजे ऑपरेटर आहेत. षटकातील पुढचा बॉल उडवला. बॉल झेलची शक्यता. लॉंग ऑफला पकडला झेल. फील्डर राजू मडवी. आणखीन एक विकेटचं पतन. तू चल में आया धक्के पे धक्का. 2 बॉल 2 विकेट झाल्यात. या बॉलवरती तिसऱ्या बॉलवरती विकेट आला तर असता इन्फ्रा कंपनीचे मालक DNG गिरी साहेबांकडनं 3000 रुपये. वर्षानंतर पुन्हा एकदा जो भगवा 1966 शिवसेना प्रमुख ज्यानं पक्षाची स्थापना केली, आज आपल्यामध्ये नाही आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. आज भगवा पुन्हा एकदा फडकला. 1966 ला सत्ता नसतानाही दबदबा होता. पाण्याला आग पेटवणारा हा दबदबा होता. हे नाव आहे बाळासाहेब ठाकरेंचं. हॉन हॅट्रिक. फडका चाललाय सरळ कव्हर बॉडीला इच्छा दिशेनं. फिल्डर तेवढीच दमदार. राजू मडवी जेव्हा जेव्हा बॉल गेला तेव्हा तेव्हा फिल्डिंग दमदार केली. 5व्यांदा बॉल 2 वेळा मिसफील्ड झाली. 2 झेल त्याच्या माध्यमातून पकडले गेलेत. एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफला. जबरदस्त फिल्डर आहे राजू मडवी. षटकातील पुढचा बॉल. बाटचा कडा. बॉल टर्न घेऊन मागे चालला. नावलीच्या प्रेक्षकांमध्ये थर्ड मॅन बॉडी लाईनच्या दिशेने आला हा चौकार. चौकार आला. 14 वरती स्कोर चालला. मोठ्या फटक्यांची गरज होती कळफिश. आता येत आहेत. बाईटचा कडा. बॉल पुन्हा एकदा मागे. फिल्डिंग स्टॉप केला बॉलला. गोपाळ माली होते. बॉलला स्टॉप केला. एक न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 15 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा बॉल आहे. हा दिल टिकून चेंडू पाता पडल्यानंतर खाली आला. यशस्वी षटक.
पहिल्या षटकामध्ये विकास पाटील धावा 4 विकेट 2. दुसऱ्या षटकामध्ये श्रीनाथ पाटीलला 4 धावा 1 विकेट. तिसऱ्या षटकामध्ये मनोहर दिसल्याला 7 धावा देत असताना 2 विकेट. अविश्वसनीय कामगिरी, दादागिरी स्वतःच्या मैदानावरती घरच्या प्रस्तावित करत असताना टीम आस्था इन्फ्रा नागाव संघ डीजे. स्लोगरचं शेवटचं षटक, हनामारीचं डेट ओव्हरचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती बालकृष्ण मडवी. धावा धावफलकावरती 15. 40 लक्ष, 6 बॉल 40 कशा होतील, होऊ शकतात. नो बॉल फेकले तर ऋतुराज गायकवाड ज्यानं 6 चेंडू 42 काढल्यात तर 6 40 होऊ शकतात. पराक्रम चमत्कार असे घडतात. 6 42 ऋतुराज गायकवाड, त्यामध्ये एक नो बॉल होता. इथे होतील का 6 40? अशाकडे जवळ विजयाच्या लहरा, विजयाच्या दिशेनं नागाव 40+ आहे. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती आक्रमण. फटका फसलाय, सोडलाय झेल. राजू मडवी कसा झेल सोडेल त्याच्या हातातून, आता दिसटलाय झेल. या बॉल वरती धावा 1-1 ने स्कोर पुढे चालला. 16 या आकड्यावरती 16 धावा स्कोरबोर्ड वरती. या स्पर्धेचे लाडके आयोजक जयगावदेव जानमान 40+ क्रिकेट संघ. नागाव डे नाईट ची स्पर्धा ज्यांना स्वप्नानं साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहता. उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील. फटका चालला लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रीनाथ पाटीलला डोक्यावरनं सीमा पार षटकार. बावीस धावा धावफलकावरती. यॉर्कर लाईनचा ब्रह्मास्त्र, का बॉल फेकला, बीट केलं सुरेशला. बालकृष्ण मडवी चांगली गोलंदाजी, डॉट चेंडू आला. आडवा बॅटनं चाललाय सरळ नाभाल निगामामध्ये. सुरेश पाटीलचा फटका प्रेक्षकांमध्ये सीमा फार. वेळ गेली, सत्ता गेली, शानपण सुटलं. हे शानपण कल्पेश पहिले सुटलं असतं, जवळ विजय झाला असता नावालीचा. षटकार आला 6. खरी आहे क्रिकेटची पंढरी. मुंबई आमची खरी आहे क्रिकेटची पंढरी. इथे जन्मले गावस्कर वेंगसरकर, इथे जन्मले गावस्कर वेंगसरकर ही सचिनची नगरी. मुंबई आमची खरी. मुंबई में भारतरत्न सचिन रॉमन्स तेंडुलकर दिला, सुनील गावस्कर दिले. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता हे संगीत मुंबईच्या टर्नस बॉल क्रिकेटच्या जगताना ठाण्यामध्ये प्रेम संतोष देवकर लेदर क्रिकेट आशिया अंडर-19 साठी खेळतोय. हे दिलं मुंबईनं. हा चेंडू ऑफ स्टंप यॉर्कर, हा चेंडू देखील आला तो डॉट. आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला आस्था इन्फ्रा. नागाव 40+ संघाचं खूप खूप अभिनंदन. हडलक टीम नावाली 40+ तुम्हाला देऊयात पुढच्या स्पर्धेसाठी. खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. जय पराजय मधलं असतं अंतर आणि जिंकतं फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. आज क्रिकेटचा विजय झाला, क्रिकेट जिंकला नागाव 40+ टीमनं आणि नावाली 40+ टीमला. या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला आणि तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या काळा चालून घे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचू. नेक्स्ट मॅच संदर्भ 40+